लातूर शहरासह जिल्ह्यात आठवड्यापासून उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून तापमान थेट 41 अंशावर पोहोचले आहे. तर दुपारच्या वेळेत शहरापासून गावाकडील रस्ते अक्षरशः ओस पडल्याचे चित्र आहे. तर प्रमुख महामार्गापासून ग्रामीण भागातील रस्त्यांवर स्मशान शांतता पसरली असून नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळत आहेत. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून उन्हाची तीव्रता इतकी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की उन्हाचा पारा दिवसा जवळपास 41 अंश सेल्सिअस पर्यंत जातोय. त्यामुळं उन्हामुळं प्रत्येकाच्या अंगाची लाही होताना दिसते. तर त्यासोबतच गावखेड्याचे जे रस्ते आहेत ते अक्षरशः सुनसान बनल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झाले. आपण पाहू शकतो या ठिकाणी भातखेड्याहून जाणारा हा रस्ता आहे आणि हा रस्ता जर पाहायला गेले तर ह्या दुपारच्या 2 वाजले, त्या दुपारच्या 2च्या दरम्यान हा रस्ता पूर्णपणे सुनसान झालेला आपल्याला पाहायला मिळतो. रात्री सुद्धा एवढी स्मशान शांतता या ठिकाणी नसते, तेवढी स्मशान शांतता या रस्त्यावरती सध्या पाहायला मिळते. आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावखेड्यातले रस्ते देखील ओस पडलेत. दुपारच्या वेळी तर गावं ओस पडल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. आणि एकंदरीतच पाहता हा सगळा परिणाम जो आहे तो वाढत्या उन्हाच्या तीव्रतेचा आहे. आणि याच प्रमाणात जर पाहिले गेलं तर लातूर जिल्ह्यातल्या औराद शहाजनीमध्ये तर 43 अंश सेल्सिअस तापमानाची या ठिकाणी नोंद झालेली आहे. त्यामुळं औराद शहाजनीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये वाढत्या रुग्णांची संख्या जी आहे ते 26 वर पोहोचलेली आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णांना उलट्या, मळमळ यासारखे त्रास होताना या ठिकाणी दिसत आहेत. आणि निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजनीमध्ये उन्हाचा पारा वाढल्यामुळं रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातल्या इतर भागातही याचप्रमाणे उन्हाची तीव्रता जी आहे ती मोठ्या प्रमाणात दिसते. आणि उन्हामुळं जे लोकांचं आरोग्य आहे ते कुठे ना कुठे धोक्यात येते आणि आरोग्यावर त्या ठिकाणी परिणाम पडतो. आणि एकूण जर परिस्थिती पाहायला गेली तर अशा पद्धतीनं गावं जी आहेत आणि शहरामध्ये सुद्धा हीच परिस्थिती दुपारच्या वेळी पाहायला मिळते. त्यासोबत ग्रामीण भागामध्ये गावखेड्यामध्ये देखील दुपारच्या वेळी गावं पूर्ण ओस पडल्याचं चित्र या ठिकाणी उन्हाच्या तीव्रतेमुळे निर्माण झालंय. कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.